बघा घड्याळात किती वाजलेत, 5:30 आणि माझी इकडे डाळ पण शिजलेली आहे. पुरणासाठीची पुरणपोळ्या बनवायच्यात आज. बघा डाळ पण शिजून झालेली आहे. आता थोडंसं मी घट्ट करते. छान शिजली माझी डाळ मस्त. आज पुरणपोळी, होळी रे होळी, पुरणाची पोळी. असं लहानपणी बोंबलत फिरायचं. इकडे मसाला चालू आहे आमटीसाठी. इकडे मटण लावलेत, पीठ भिजत ठेवलेलं आहे. इकडे या पुरण बारीक करते. चालली स्वयंपाकाची तयारी. हॅलो नमस्कार, कसं सगळे मजेत ना? तर बघा इकडे पुरणपोळ्या चालू आहेत, कारण आज आहे होळी. होळी स्पेशल पुरणपोळ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्ही कशा करता पुरणपोळ्या? मी तर माझी रेसिपी जी होती आधीची शूट केलेली ती चॅनलवर टाकलेलीच आहे. तर तुम्ही कशा करता ते आपण मला नक्की सांगा. माझी पद्धत तुम्हाला कळलीच असेल. आमच्याकडे कोकणामध्ये असं स्पेशल वाटाण्याची भाजी, आमटी, भात आणि पोळ्या. जर तुम्ही माझी पुरणपोळीची रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा. चॅनलवरती अपलोड केलेली आहे. यूट्यूबवरती पण आहे, इन्स्टावरती पण आहे आणि फेसबुकवरती पण आहे. तर नक्की बघा. माझी जी पुरणपोळीची व्हिडिओ आहे ती पुरणपोळीची जी व्हिडिओ आहे ना तिनेच मला, म्हणजे त्या व्हिडिओमुळेच माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं, पेमेंट आलं. ती व्हिडिओ माझ्यासाठी खूप लकी आहे. आणि मी फेसबुकवरती, इन्स्टावर नव्हती शेअर केली, पण आता यावेळेस मी दोन्हीकडे शेअर केलेली आहे. तर नक्की बघा तुम्ही. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. फॉलो केलं नसेल तर फॉलोसुद्धा करा आणि मला सपोर्ट करा. तर आज होळी आहे आणि होळी हा सण आहे ना कोकणामध्ये 4-5 दिवसाचा सण असतो. 5 दिवसाचा असतो ॲक्च्युली. पहिल्या दिवशी होलिका दहन असतं, जे आज आहे. होलिका दहन म्हणजे होळी पेटवली जाते, जाळली जाते आणि होळी जाळल्यानंतर बोंब मारतात. तर बोंब मारण्यामागचं कारण असं आहे की आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, नैराश्य हे सगळं दूर व्हावं म्हणून बोंब मारल्या जाते आणि होलिका दहन केलं जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असते धुलीवंदन. तर धुलीवंदनाला आमच्या गावी ना जी आपण होळी जाळतो ना त्याच्यामध्ये जी राख असते, ती राख म्हणजे धुलवड खेळली जाते. त्याला धुलवड म्हणतात गावी. तर जी राख आहे ना ते राखेनेच होळी खेळतात. ती राख सगळ्या एकमेकाच्या अंगाला लावतात, एकमेकाच्या घरामध्ये टाकतात. कोणी घराबाहेर नाही आलं ना तर डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये जाऊन सगळी राख टाकतात आणि पूर्ण घर घाण करतात. त्याच्यामुळे स्वतःहून सगळे बाहेर येतात आणि एन्जॉय करतात. त्याच्यानंतर नदीवरती जाऊन आंघोळ वगैरे करतात. नंतर सगळेजण आपल्या आपल्या वयाप्रमाणे, आपल्या आपल्या बजेटप्रमाणे पार्टी करतात. खूप मजा असते गावी. आणि त्याच्यानंतर मग आमच्याकडे पालखी येते. तर आमचे जे ग्रामदैवत असतात ना ते पालखीमध्ये बसून आमच्या घरी येतात. म्हणून आमच्याकडे शिमगा हा खूप मोठा असतो, कारण देव आमच्या घरी येतात. त्याच्यामुळे प्रत्येक कोकणकर शिमग्याला हा गावी जातोच. कारण देव घरी येतात म्हटल्याच्यानंतर कोकणकर हा घरात हवाच ना. आपल्या घरी देव येणार म्हटल्याच्यानंतर केवढा मोठा सण आहे तो, केवढं भाग्य आहे की देव स्वतःहून आपल्या घरी येणार. त्याच्यासाठी आम्ही कोकणकर सगळे शिमग्याला गावी जातो. मी जाणारच. तर तुम्ही म्हणाल आता का नाही गेला? मग तर आता काय करणार? मुलांची शाळा, मिस्टरांचा जॉब, हे सगळं मॅनेज करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे खूप दिवस आधी नाही जाऊ शकत. कारण एका गावामध्ये खूप वाड्या असतात आणि प्रत्येक वाडीमध्ये देव जातो. तर प्रत्येक वाडीचा एक एक दिवस ठरलेला असतो. आणि आमच्या वाडीमध्ये होळीच्या नंतर एक 6-7 दिवसानंतर पालखी येते. मग इतक्या दिवस गावी जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग पालखीच्या 1-2 दिवस आम्ही जातो. तर कोकणामध्ये शिमग्यामध्ये नमन असतं, जी आपली खूप पारंपरिक लोककला आहे. नमन ती असते, त्याची तर मजा खूप वेगळीच आहे. ती कोकणची शान आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर आपल्या भावकीची सत्यनारायणाची पूजा असते. परत रंगपंचमी असते पंचमीच्या दिवशी. असे 5-6 दिवस कोकणात गावी सणच सण असतात. A to Z चाकरमानी हा कोकणात शिमग्याला जातो. कारण कोकणात शिमगा हा खूप महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. तर लवकरच गावी जाणारच आहे मी आणि तुम्हाला दाखवेनच आमच्या गावचा शिमगा, पालखी कसं असतं ते. जेवढं शूट करता येईल तेवढं करेल, कारण गावी पण असं सून असल्यामुळे असं पुढे पुढे करून सारखं शूटिंग करता येत नाही. जेवढं जमेल तेवढं नक्की करेन. तर पटकन त्या पोळ्या आटपते आणि जाते तयारी करायला, कारण आम्हाला जायचं आहे होळीच्या पूजेला. तर सध्या तुम्हाला मी आमच्या कॉम्प्लेक्समधली होळी दाखवते. जेव्हा गावी जाऊया तेव्हा गावचा शिमगा बघूयाच आपण. तर चला. स्वयंपाक झालेला आहे. इकडे बघा भरपूर अशा पुरणपोळ्या बनवल्या आहेत. भात लावतेच आहे आता. ही आता वाटाण्याची भाजी रेडी आहे आणि आमटी आपली येळवणीची रेडी आहे आणि थोडंसं तळण करायचं की झालं, स्वयंपाक रेडी.
भरपूर पुरणपोळ्या बनवल्यात. हॅलो नमस्कार. आज होळी आहे आणि होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना इथून पुढे सगळं आयुष्य छान रंगीत जावो. तर आता माझी तयारी झालेली आहे. आम्ही चालू आहे होळी पूजनेला आणि इकडे बघा ताटसुद्धा रेडी आहे आणि आमची मॅडम तिकडे रेडी होते, दिसते का? श्रेया मॅडम तयारी करते. माझी तयारी झालेली आहे. तर आम्ही चाललो आहे होळी पूजायला. तुम्हाला दाखवतेच मी तिकडे आमच्याकडे कशी होळी पूजन करतात आणि कशी होळी लावतात ते दाखवते तुम्हाला. मस्त दिसते मम्मी, नवरी दिसते आमच्याकडे. ब्लाऊज तर अति सुंदर आहे. अरे वा, हा बघा गाईज, हॅपी होलीचा टी शर्ट नको, मी लॉक लावलं. बाजूचं घर उघडायचा. सगळं चिक्कल करू नको. कलर लागून येणार सगळं. थोडा माझे कलर लागले इथे, कारण की मी सकाळीच कॉलेजमधून होळी खेळून आले. दे बघू. ती बघा गाईज, मॅचिंग भारी दिसते. काकी पण आहे. तर मंडळी ह्या आमच्या वारण काकी आहेत, त्या सुद्धा आमच्या सोबत चालल्यात. ते माझी मम्मी आणि काकी सांगा कॉमेंटमध्ये. आणि काकी पण आणि मी पण. मी घातले पण त्या पण आली होती हो. तर आता आम्ही पोचलेलो आहे होळीजवळ पूजा करायला. मी, राधिका, काकी, श्रेया आम्ही सगळेजणी आलेलो आहे. ॲक्च्युली इकडे आम्हाला ना व्हॉइस बंद करायचा नव्हता, व्हॉइस ओव्हर बिलकुल करायचं नव्हतं, पण तिकडे ना स्पीकरवरती गाणी लागली होती आणि गाण्यांचा आवाज घेतला ना व्हिडिओमध्ये की कॉपीराईट येतं. त्याच्यामुळे म्हटलं आता व्हॉइस बंद करावाच लागेल, त्याला काही म्हणजे पर्याय नव्हता, त्याच्यामुळे मी बंद केला. पूजा करून झाल्याच्यानंतर इकडे आमच्याकडे असं ना पाणी असं घालतात, फेऱ्या मारतात, 5 फेऱ्या होळीला. अशी इकडची पद्धत आहे. जसं आहे तसं आम्ही फॉलो करतो सगळ्याजणी, एकामेकीची पद्धत थोडी आणि करतो. आता कसं मुंबईत राहत असल्यामुळे कसं होतं, सगळ्या प्रकारचे लोक आहेत, सगळ्यांची मनं जपायची आहेत, सगळ्यांचं थोडं करून एकत्र राहायचं म्हटल्यानंतर सगळं थोडं आपलं म्हणायला लागतं आणि करावंच लागतं. तर चला, इकडे तर आमची पूजा होतच आलेली आहे. तर आता होळीला नमस्कार करून होळीचा आशीर्वाद घेऊया. बाई, जे काय वाईट साईट आतापर्यंत घडलं असेल ते तुझ्या अग्नीमध्ये जाळून टाक आणि इथून पुढचा दिवस चांगला आरोग्यदायी जाऊ देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आणि सगळ्यांना खुश ठेव, सगळ्यांची भरभराट होऊ दे. चला, आता आम्ही सगळ्याजणी एकमेकीला हळदी कुंकू लावून आहे ना, इथेच थोडा कलर लावून हॅपी होली बोलतो. असंच आहे, नेहमी आम्ही असंच करतो. लाव ना हॅपी होली. हे आपले जे सण आहेत ना महाराष्ट्रातले, ते खूप छान आहेत. कारण या सणांमुळे आपण सगळे एकत्र येतो, थोडीशी गाठभेट होते, मजा मस्ती होते. नाही तर एरवी काय सगळे आपल्या घरीच असतात, कोणाला वेळ नसतो. पण या सणांमुळे का असे ना, सगळे एकत्र येतात, एकोप्याने सण साजरे करतात, गाठीभेटी होतात, काही आचार विचार आपण याची देवाणघेवाण होते, मजा मस्ती, थोडंसं छान वाटतं. त्याच्यामुळे असे सण साजरे करत जायचे. तुम्ही सगळ्यांनी पण करा, करत नसाल तर. खरंच आयुष्य छोटं आहे, खूप छान हौशेने जगा. काय हे आनंद जो आहे ना, तोच आपण सोबत घेऊन जाणार आहे, आठवणी देऊन जाणार आहे. बाकी सगळं काय आहे ते इथेच राहणार आहे, काही सोबत येणार नाही. तरी पण ह्यांना जास्त वाटतंय. आम्ही तर बाबा हे बघा सगळं वेळेस कलर केलेला आहे माझ्या अंगाचा. पौर्णिमेचा चंद्र बघा कसा गोल पूर्ण झालेला आहे, भाकरीसारखा पांढरा शुभ्र दिसतोय. आणि आता ह्या पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने इकडे आता होलिका दहन होणार आहे.
2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबा. तर होळीची पूजा करून आली आता. बघा कसा रंग लावला सगळ्यांनी, पूर्ण तोबडा रंगून गेला. असो, सगळ्या मैत्रिणींनी छान कलर लावलेत. उद्या ग्रहण आहे, होळी खेळायची की नाही खेळायची काही माहिती नाही. म्हटलं चला आत्ताच खेळूया. आणि तसे आम्ही पूजा केल्याच्या नंतरच लगेच सगळे एकमेकाला रंग लावून घेतो. तर छान वाटते. चला तुम्हाला सगळ्यांना पण हॅपी होली. आता जेवण घेतो, पुरणपोळी खाऊन घेऊया आता. अरे वा, इथे जा आतमध्ये ठेवू जा. गरम आहे बापरे. माझा बाबू नारळ घेऊन आला. बाबू ये इकडे. कसली होळी खेळलाय बरं नाही तरी पण. बाबांनी टी शर्ट आणला ना मागे, हो बघू. हॅपी होली. जेवायला या. जेवायला बसते बघा. वाटाण्याची भाजी, पापड, आमटी, पुरणपोळी, भात नंतर घेईन मी. तर चला जेवायला या सगळ्यांनी. गाईस, मी मम्मीला आवर्जून सांगितले की व्हिडिओ कर, कारण की पुरणपोळी इतकी सुंदर झाली आणि भाजीसोबत इतकी भारी वाटते ना. मी तर बोलते तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी पुरणपोळी खायला आणि खूप भारी पुरणपोळी झाले. तुम्हाला सांगायचं खूप छान पुरणपोळी.